पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। संक्रांत स्पेशल आज आपण तिळाचे लाडू कसे करायचे हे पाहणार आहोत। या लाडूचे वैशिष्ट्य म्हणजे लाडू करताना हाताला अजिबात चटके बसत नाहीत। अगदी पटापट हे लाडू करता येतात आणि खायला म्हटलं तर तितकेच खुसखुशीतसुद्धा लागतात। अहो, दात नसणारे सुद्धा या लाडूला आरामात खाऊ शकतात। चिक्कीचा गूळ न घेता, पाकाचं टेन्शन न घेता आपण हे लाडू तयार केलेले आहेत। आता तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते बघा। हाताने सुद्धा हा सहज लाडू तोडला जातो बघा। इतकेही खुसखुशीत बनतात, चवीला पण एकदम भारी लागतो। 1 महिनाच काय 2 महिनेसुद्धा हे लाडू आरामात टिकतात। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण अर्धा किलो प्रमाणात तिळाचे लाडू तयार करणार आहोत। तर इथे मी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत। तर इथे मी गावरान तीळ वापरलेले आहेत। पॉलिशचे तीळ अजिबात वापरायचे नाही आहेत। गावरान तीळ ना चवीलासुद्धा खूप छान असतात, त्याचे लाडूसुद्धा एकदम चवदार लागतात। त्यामुळे लाडू करताना पॉलिश न केलेले अगदी थोडेसे काळसर असतात ना, ते तीळ वापरायचे आहेत। 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत। 2 वाटी आपल्याला तीळ घ्यायचे आहेत, 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। हे दोन्हीचं प्रमाण 3 वाटी होतं, त्यामुळे आपल्याला 3 वाटीच इथे गूळ घ्यायचा आहे। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आपले तीळ आणि शेंगदाणे याचं प्रमाण घेऊनच तुम्ही गूळ घ्यायचा आहे, म्हणजे लाडू आपले अगदी परफेक्ट तयार होतात। असं प्रमाण जर तुम्ही घेतलंत ना तर लाडू तुमचे अजिबात फसले जाणार नाहीत। तुम्ही जर चिक्कीचा गूळ वापरणार नसाल आणि साधा गुळापासून जर तुम्ही हे लाडू करणार असाल ना तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे। आता कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरती आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे आहेत। तीळ आणि शेंगदाणे छान भाजले गेले ना तर लाडूसुद्धा आपले खूप चवदार होतात। तीळ बघा थोडेसे उडू लागतात, तडतड झाले ना की आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत। तीळ छान एकसारख्याच भाजल्या गेलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये इथे आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। गॅस आपल्याला कुठेही फास्ट करायचं नाही आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे लाडूला चव मस्त येते। आपण गॅस जर फास्ट केला तर ते वरून फक्त शेकल्या जातील आणि आतून ते कच्चेच राहतात। त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच छान खरपूस होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, छान हलकेसे डाग आलेले आहेत। आता आपल्याला थोडा आणखीन 2 मिनटं याला भाजून घ्यायचं आहे। याच्यावरची जी साल असते ते अलगद निघाली पाहिजे बघा। अशा पद्धतीने अलगद निघाली ना की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा आपल्या 2 मिनटं छान असं हलवत राहायचं आहे। त्यामुळे शेंगदाणे मस्त एकदम खरपूस भाजले जातात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात। आता काढून घेऊया आणि थंड करून याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर इथे तीळ आपले छान थंड झालेले आहेत। आता आपल्याला याच्यामधून थोडेसे मुठभर इतके तीळ आपण बाजूला काढलेले आहेत। लाडूमध्ये हे आपण अख्खेच घालणार आहोत आणि बाकीचे तीळ आपल्याला मिक्सरमधून थोडेसे जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये आपल्याला हे तीळ घालायचे आहेत। मिक्सरचं बटन आपल्याला फक्त चालू बंद करायचं आहे आणि फक्त त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही पावडर छान मिक्स होऊन येते। अगदी आपल्याला फाईन पावडर करायची नाही आहे, थोडेसे जाडसरच ठेवायचे, त्यामुळे फक्त चालू आणि बंद करायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा। तीळ इथे जे अख्खे असतात ना ते फक्त आपल्याला अर्धे करून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे। सगळे तीळ आपले झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाण्याची मी सालसुद्धा काढून घेतलेली आहे। आता आपल्याला शेंगदाणेसुद्धा मिक्सरला त्याच पद्धतीने आपण याला फिरवून घेणार आहोत। एकदम जास्त पावडर तयार करून घ्यायची नाही आहे। शेंगदाण्याचे सुद्धा आपल्याला छोटे छोटे तुकडे झाले पाहिजेत बघा, अशाच पद्धतीने आपण याला फिरवून घेणार आहोत। तर सगळं साहित्य आपलं इथे मिक्सरला लावून झालेलं आहे। सगळं मिक्सरला लावून झाल्यावरती आपण जे तीळ काढून ठेवले होते ना ते तीळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। अख्खे तीळ आपण जे घातलेले आहेत ना ते लाडूमध्ये ना खूप छान दिसतात, त्यामुळे आपण हे अख्खे तीळ थोडेसे याच्यामध्ये घातलेले आहेत। पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। तर इथे आपण 3 वाटी गूळ घातलेला आहे। तर गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे, याचा पाक तयार करायचा नाही आहे, फक्त वितळून घ्यायचं आहे। पाकाचं टेन्शन न घेता आपण फक्त हे वितळून घेणार आहोत, तरीसुद्धा आपले लाडू खूप छान चविष्ट आणि खुसखुशीत तयार होतील।
गुळामध्येच आपण इथे 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि 2 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला हे सगळं मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे. त्यामुळे गूळसुद्धा आपला पटकन विरघळला जातो. आणि गूळ इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामुळे सुद्धा गूळ आपला पटकन वितळला जातो. तर इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे. फक्त हलकेसे बुडबुडे आले ना की आपल्याला सगळं मिश्रण हे मिक्स करायचं आहे. त्यामुळेच आपले लाडू कडक न होताच मस्त एकदम मऊ आणि खुसखुशीत तयार होतात. तर तुम्ही ते बघू शकता बघा, छान असे बबल्स आलेत बघा. मीडियम गॅसवरती आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता बघा, गूळ छान फेसाळ झालेलं आहे बघा. एखादा मीठ आपण ना शिजून घेतल्यामुळे छान याला फेस आलेला आहे बघा. एकदम बबल्स बघा किती भरपूर आलेले आहेत. आता आपल्याला 1 चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेचच आपल्याला आता हे बाकीचं सामानसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तीळ आणि शेंगदाणेसुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत. हे पटकन घालायचे आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गॅस बंद करून घ्या आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद केलात ना तरी आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करता येतं. आपलं हे मिश्रण अजिबातही कडक होत नाहीत. सगळं मिक्स करून झालं ना तर एखादा मिनिट तुम्ही नंतर गॅस लावू शकता. पाकाचे लाडू करायला तुम्हाला जर अवघड जात असतील ना तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू नक्की ट्राय करून बघा. अजिबातही हाताला चटके लागत नाहीत आणि हे लाडू अजिबात कडकसुद्धा होत नाहीत. आता आपल्याला हे सगळं मिश्रण एका परातीमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे. आता बघा खूप जास्त गरम आहे, तर थोडंसं हलकंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पटापट याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ते बघू शकता बघा, मस्त एकदम पटापट याचे लाडू तयार होतात. आपण गूळसुद्धा साधा घेतला होता तरीसुद्धा हे लाडू बघा किती परफेक्ट होतात बघा. म्हणजे आकारसुद्धा काय मस्त गोलाकार आलेला आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व लाडू इथे मी करून घेणार आहे. लाडू करण्यासाठी तुमच्या मदतीला जर कोणी नसेल ना तर हे मिश्रण जे आहे ना गरम पाण्याच्या वरती ठेवायचं आहे. त्यामुळे हे मिश्रण छान गरमच राहील, मिश्रण कोरडं होणार नाही. त्यामुळे लाडूसुद्धा आपले पटापट वळता येतील. असं न करता आपलं मिश्रण जरी कोरडं झालं ना तरी अजिबात टेन्शन घेऊ नका. पुन्हा आपल्याला हे मिश्रण कढईत घेऊन आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पटापट लाडू करता येतील. तर इथे आपले कडक न होणारे मस्त एकदम मऊसूत तोंडात घालताच विरघळणारे हे लाडू तिळाचे आपले करून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.